जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो. आज आपण अनेक आठवड्यानंतर मराठीमध्ये बोलत आहोत. याच्या आधी ज्या आपल्या 3 व्याख्यानमाला झाल्या त्यामध्ये आपण इंग्लिशमध्ये बोललेलो होतो आणि आपण डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे विघातक तंत्रज्ञान याविषयी आपण बोललो. परंतु आज जो आपला विषय आहे तो चीनी व्हायरस विषयी आहे. चीनी व्हायरसची जी लाट भारतामध्ये आलेली आहे, ज्यामध्ये 3,000 भारतीय ऑलमोस्ट एव्हरी डे आपलं प्राण देत आहेत, तर त्याच्याविषयी बोलणार आहे. एखाद्या वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येईल की चीनी व्हायरस याला काही लोक करोना किंवा कोविड-19 म्हणतात. ते का म्हणतात मला अजून सुद्धा कळालेलं नाहीये. तर त्याच्याविषयी बोलायला आहेच काय? त्याच्याविषयी बोलायला पुष्कळ आहे आणि मी ते नक्कीच कव्हर करीन. त्याच्या आधी फक्त मी 2 इतर मुद्द्यांना कव्हर करणार आहे की जे महत्वाचे आहेत. पुष्कळशे लोकांना ते कळत नाहीये की सध्या नेमकं देशामध्ये काय चाललेलं आहे. कारण देशामध्ये जरी करोना चाललेला असेल तरी त्याच वेळेला अनेक इतर महत्वाच्या गोष्टी होत आहेत की ज्याच्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका आहे. मी केवळ 2च गोष्टींविषयी बोलण्याचा प्रयत्न करीन. एक तर सध्या लडाखमध्ये जिथे चीनशी आपली लढाई झाली होती आणि नंतर मग हिवाळा आला, बर्फ पडला आणि मग सगळं थंड पडलं, तर त्यानंतर आता पुन्हा तिथे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्या भागामध्ये चीनने आपले डिफेन्सेस, आपले जे रक्षात्मक पद्धती आहे त्या मजबूत केलेल्या आहे आणि त्यांचं सैन्य तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तयार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आपण जरी आपल्या देशाच्या अंतर्गत मधल्या अनेक गोष्टींविषयी अडकलेलो आहे, परंतु चीनचं तसं नाही. ते अतिशय सिंगल माइंडेड त्यांचा फोकस आहे. ते त्यांची आक्रमक कारवाई जी त्यांनी लडाखमध्ये केली होती ती सुरूच ठेवणार आहे. त्याच्याकडे मला वाटतं आता ही एक प्रायव्हेट लढाई झालेली आहे. भारतीय सैन्य जे करायचे ते तिथे करेल. ते अर्थात खूप काही करतायत, पण तो एक वेगळाच विषय होईल. परंतु बाकी देशाच्या मीडियाला त्याच्याविषयी काय फारसं वाटतं असं काही मला वाटत नाही. परंतु काळजी करू नये. आपल्या सीमा सैन्य सुरक्षित ठेवेल. दुसरी गोष्ट, याच वेळेला काश्मीर मधला हिंसाचार काहीही कमी झालेला नाहीये. आपण जर पेपर वाचत असाल तर आपल्याला ते कळेलच. तिसरी गोष्ट, माओवाद किंवा हे जे माओचे जे प्रॉक्सी वॉर करणारे जे नक्षलवादी आहेत मध्य भारतामध्ये, ते त्यांनी 22 जवान मारले. त्यावेळेला देशाला खूप राग आला. परंतु त्यानंतर सुद्धा माओवाद्यांचा हिंसाचार रोजच सुरू आहे. मी रिपीट करतो, रोजच सुरू आहे. परंतु तिथे 1 किंवा 2 पोलीस कर्मचारी किंवा सिव्हिलियन्स मारले जातात. काही गाड्या जाळल्या जातात, बंद केला जातो, रस्ते बंद केले जातात. तर त्याच्यामुळे त्याच्याकडे देशाच्या मीडियाचं फारसं लक्ष नसतं. परंतु तो धोका भयानक आहे. त्याच्याशिवाय मी अजून एका विषयावरती बोलणार आहे. आत्ताच देशामध्ये इलेक्शन्स झाले. आपल्या देशामध्ये कायमचीच इलेक्शन्स होत असतात आणि याच्यामुळे काही वेळा असं वाटतं की गव्हर्नमेंट जे निवडून येतं त्यांना काम करायला वेळ केव्हा मिळेल. कारण इलेक्शन झालं की वेगवेगळ्या अटी लादल्या जातात आणि मग हे करायचं नाही, ते करायचं नाही. तर मग देशाचा राज्यकारभार केव्हा चालला जाईल. तर मला वाटतं आज भारतामध्ये एक वेळ आलेली आहे की भारताची जी इलेक्शन्स आहेत, जी पार्लमेंट म्हणजे लोकसभेकरता होतात आणि दुसरी असेंब्लीज करता होतात. तर मला वाटतं वर्ष म्हणजे 5 वर्षाच्या सायकलमध्ये केवळ 2 वेळा अशी इलेक्शन्स व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळे इतर वेळामध्ये निवडून आलेले सरकार आपल्याला जे काम गव्हर्नन्सचं करायचंय ते करतील. परंतु तसं झालं नाही तर कायमचं आपलं लक्ष हे इलेक्शन्स वरतीच केंद्रित राहील आणि त्याचं आपल्याला नुकसान आता आता या करोनामुळे सुद्धा दिसतं आहे की तिथे होणारी गर्दी याच्यामुळे करोना वाढण्यामध्ये नक्कीच मदत झाली असेल. परंतु याच्यामध्ये मला फक्त एकाच राज्याच्या इलेक्शन विषयी बोलायचं आहे. ते म्हणजे वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगाल. फारशा लोकांना त्याच्याविषयी काही चिंता वाटते असं वाटत नाही. आपल्याला जर कल्पना असेल तर याच विषयावरती मी 3 पुस्तकं लिहिलेली आहे. एक 2014 मध्ये प्रकाशित झालं होतं. एक 2018 किंवा 19 मध्ये प्रकाशित झालं होतं.
आणि त्यामध्ये मी माझ्या त्या पुस्तकाचं टायटल होतं बांगलादेशी घुसखोरी. परंतु ते तर बांगलादेशी घुसखोरीवरती मराठीत काही फारशी पुस्तकं लिहिली गेलेली नाहीयेत. माझं पुस्तक आहे, ते आपण जर ते नाव घातलं Google सर्चमध्ये तर आपल्याला प्रकाशकांकडनं ती मिळू शकेल. परंतु ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं असं आहे त्या पुस्तकात मी लिहिलं होतं, की 2025 च्या आधी मी रिपीट करतो 2025 च्या आधी पश्चिम बंगाल आणि आसामचा मुख्यमंत्री हा एक बांगलादेशी होऊ शकतो. हे पुस्तक 2016 मध्ये पहिलं आणि 2019 मध्ये दुसरं हे प्रकाशित झालं होतं आणि ते मी काही मोठा ज्योतिषी नाहीये आणि जर मी जे भाकीत केलं होतं, की 2025 मध्ये पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री एक बांगलादेशी होईल, तर काही म्हणजे मला काही ज्योतिष्य विद्या येते असं नाही. ते केवळ तिथे वाढल्या जाणाऱ्या लोकसंख्येवरती आधारित होतं. आज पश्चिम बंगालची 30% लोकसंख्या ही बांगलादेशी आहे आणि त्यांनी अशा पक्षाला निवडून दिलेलं आहे. आपल्याला हा पक्ष नाव सुद्धा उघडपणे घ्यायला काही हरकत नाही. तृणमूल काँग्रेस हा नेमकं काय करतो आहे हे आपल्याला जर बघायचं असेल, तर पश्चिम बंगालमधून किंवा कलकत्त्यावरनं प्रकाशित होणारी 2-3 वर्तमानपत्र इंग्लिशमध्ये आहेत, की जी आपण वाचू शकाल. बंगालीतलं आपण ते वाचू शकणार नाही किंवा जे आपले बंगाली मित्र आहेत त्यांच्याशी आपण बोला. तिथे भयानक हिंसाचार हा सुरू आहे. पश्चिम बंगालमधनं एक स्टेट्समन म्हणून वर्तमानपत्र पब्लिश होतं. ते तुम्हाला नेटवरती वाचता येईल. डेली टेलिग्राफ नावाचं पेपर तिथनं प्रकाशित होतो आणि तिसरं वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस ज्याची कलकत्ता एडिशन असते. मी रिपीट करतो, टाइम्स ऑफ इंडियाची मुंबई एडिशन आहे, टाइम्स ऑफ इंडियाची दिल्ली एडिशन आहे. ती नका बघू. तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाची एडिशन बघा जी कलकत्त्याची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथल्या न्यूज विषयी पुष्कळशी माहिती मिळेल. परिस्थिती तिथे भयानक आहे, परंतु भारतीयांना काही त्याविषयी फारसं वाटतंय असं वाटत नाही. तर मी तरी कशाला चिंता करायची. मी चीनी व्हायरस वरती येतो, जो माझा आजचा मुख्य विषय होता. आता भारतामध्ये चीनी व्हायरसची दुसरी लाट आलेली आहे. याच्या आधी परिस्थिती काय होती? आपल्याला कळत असेल, की 15 जानेवारीपर्यंत जी चीनी व्हायरसची जी पहिली लाट होती, ती संपलेली होती आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये, सगळ्या तज्ञांमध्ये जी चर्चा सुरू होती, की आपली अर्थव्यवस्था ही आता कशी वाढवायची आणि जे नुकसान लॉकडाऊनमुळे झालं होतं, ते आता आपण कसं भरून काढायचं. याच्याशिवाय दुसरा कुठलाही विषय नव्हता. आणि आपण व्हॅक्सिनेशन सुरू केलं होतं. त्याच्याशिवाय आपण जवळ-जवळ 60-70 देशांना व्हॅक्सिनेशन पुरवलं. म्हणजे सगळं चांगल्या पद्धतीने सुरू होतं. अचानक 15 फेब्रुवारी मला वाटतं ती तारीख असावी. एखादा दिवस मागे-पुढे होऊ शकतो. एक भयंकर मोठा विस्फोट झाला आणि कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. या दुसरी लाट किती गंभीर होती, ही जी त्सुनामी होती कोरोनाची, ती किती गंभीर होती, ही कुठल्याही तज्ञांनी त्यावेळेला सांगितलेलं नव्हतं. आता नुसत्या गप्पा मारतात, की आम्ही सांगितलं होतं, पण नाही. आपण त्यावेळचे पेपर वाचा, त्यावेळचे संपादकीय वाचा आणि अचानक प्रचंड प्रमाणामध्ये ही दुसरी लाट सुरू झाली आणि आजची परिस्थिती अशी आहे, की रोज 3,000 ते 3,500 भारतीय या रोगामुळे जात आहेत आणि जे आपलं प्रमाण आहे ते जगामध्ये सर्वात जास्त आहे. फक्त एक लक्षात असायला पाहिजे, की काही-काही जण त्याची तुलना करतात युरोपशी किंवा अमेरिकेशी. जर आपण अमेरिकेशी आणि युरोपची तुलना केली, तर अमेरिका आणि युरोपची सगळी राष्ट्र मिळून त्यांची लोकसंख्या ही भारताच्या लोकसंख्यापेक्षा कमी आहे. तर आपण जर पर 1000 जर भारतीय किती जाता आहेत कोरोनामुळे ते बघितलं, तर आपला लोएस्ट रेट आहे. परंतु स्टॅटिस्टिक्सचा फायदा त्या माणसांना नसतो, ज्यांच्या कुटुंबातला कोणी ना कोणीतरी या अ, लाटेमुळे जातो आणि आम्ही स्वतः ही लाट अनुभवलेली आहे आणि मी आपल्याशी फक्त एकच गोष्ट शेअर करू इच्छितो, की कोरोनावरती मात करणं सामान्य माणसांना सुद्धा शक्य आहे आणि मी माझं स्वतःचं एक उदाहरण देतो. खरं तर मी स्वतःचं उदाहरण कधीच देत नाही अशा विषयांमध्ये. माझी आई जी 95 वर्षाची आहे, तिला 6 महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. आम्हाला सांगण्यात आलं, की तिला हॉस्पिटलमध्ये पाठवा. म्हटलं आम्ही पाठवणार नाही. कारण 95 वर्षाच्या स्त्रीची
जिला ऐकू येत नाही, जिला इतर प्रॉब्लेम्स असतात, तिला जर हॉस्पिटलमध्ये घातलं, तर तिची काळजी जशी घरी घेतली जाते, ती घेतली जाऊ शकत नाही. आम्ही तिला घरीच ठेवलं. फक्त औषधं ही डॉक्टरकडनं घेतली आणि यामध्ये जे 21 दिवस पहिले करोना डिटेक्ट झाल्यानंतर जे महत्त्वाचे असतात, त्यामध्ये 14 दिवस माझा लहाना भाऊ त्याने तिची काळजी घेतली आणि त्यावेळेला आपल्याला सगळे करोनाचे प्रोटोकॉल तोडावे लागतात. कारण जर आपण तिला जेवण देत असू, तिला टॉयलेटला घेऊन जात असू, तिला सगळ्या प्रकारची अंघोळ घालत असू, तर आपल्याला हे रूल्स फॉलो करता येत नाही. म्हणजे आपण मास्क वगैरे लावतो, परंतु इतर रूल जे आहे, ज्याला सोशल डिस्टन्सिंग नाव नाव दिलं जातं, ते शक्य नाही. पण टू कट द लाँग स्टोरी शॉर्ट, आम्ही ही सगळी औषधं दिली आणि औषधं काय असतात, तर फक्त मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स होत्या आणि फक्त 2 औषधं ही अँटी व्हायरल मेडिसिन होती आणि ती त्याच्यामध्ये ठीक झाली आणि आज ती आमच्याबरोबर आहे. माझा आपल्याला एक ॲडव्हाइस आहे, जे सीनियर सिटिझन्स असतात, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं म्हणजे उलटं जास्त नुकसानच होतं. कारण आता यावेळेला सध्या 2 गोष्टींवरती खूपच लक्ष केंद्रित झालं आहे. एक ऑक्सिजन, ऑक्सिजन. आपण जर बघितलं तर ऑक्सिजनविषयी पहिल्या लाटेमध्ये काही बोललं जात नव्हतं आणि दुसरं जे इंजेक्शन आहे, की जे कमी पडतं आहे, त्याच्याविषयी सुद्धा पहिल्या लाटेमध्ये काहीही बोललं जात नव्हतं. कारण आपण जर डॉक्टर्सशी बोलाल, तर ऑक्सिजन हा हवेमध्येच आहे. अगदी 1% लोकं असतात, ज्यांना खरोखर ऑक्सिजनची गरज पडते. आज अनेक मेडिकलचे आपल्याला जर सीनियर डॉक्टर्सशी आपण बोललो, तर आपल्याला कळेल की त्याचा या मीडियाने इतका जास्त बागलबुवा केला, की अनेक लोकं घाबरून हा जो मीडियाचा जो दहशतवाद आहे करोनाला ब्रह्मराक्षस बनवण्याचा, याच्यामुळे लोकं ऑक्सिजन, ऑक्सिजन करतायत. अर्थात 1% लोकांना ज्यांना डॉक्टर म्हणतात त्यांना ते द्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काही डाउट नाहीये. परंतु इतरांना याची गरज नाही. तर मला वाटतं आज पर्सनल लेव्हलला एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, 3 गोष्टी आपण करायला पाहिजे. व्हॅक्सिनेशन पहिला डोस आणि दुसरा डोस हा 6 आठवड्यानंतर घ्या, असं सांगितलं जातं. तो जरूर घ्या. याच्यामुळे 90% तुमचा प्रॉब्लेम हा कमी होईल. दुसरं ज्याला म्हणतात इम्युनिटी वाढवायचं म्हणजे स्वतःची रोगप्रतिकार क्षमता वाढवायची. याच्याकरता अनेक गोष्टी आहेत. हळद आहे, लसूण आहे, अद्रक आहे, काही काढे येतात, काही च्यवनप्राशसारखी औषधं येतात. ते जरूर घ्या. त्याच्यामुळे इम्युनिटी वाढते. तिसरं आहे, की जे नियम सांगितलेले आहे, खास तर सोशल डिस्टन्सिंग आणि विनाकारण बाहेर पडू नका. ज्यांना शक्य आहे त्यांनी ते नक्कीच पाळावं. परंतु जे आपल्या रोजच्या कामाकरता ज्यांना रोजी कमवण्याकरता बाहेर जावं लागतं, तर त्यांना हे नियम त्याच्यामध्ये लिमिटेशन्स हे येतात. तर त्याच्यामध्ये मला वाटतं म्हणजे जास्त महत्त्वाचं असं आहे, की न घाबरता आपण काम करत राहावं. जेव्हा शक्य आहे तेव्हा ते नियम पाळत राहावे. परंतु आजकाल अनेक ब्रीथिंग एक्सरसाइजेस मी रिपीट करतो, ब्रीथिंग एक्सरसाइजेस सांगितल्या जातात. कारण ऑक्सिजन हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्याकरता आपण प्राणायाम आणि त्याचे 5-6 एक्सरसाइजेस जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थनी सांगितलेले आहेत, की एकदा उभं राहून, एकदा एका साइडला म्हणजे झोपताना डाव्या कुशीवरती येऊन, उजव्या कुशीवरती येऊन, हे जे सांगितलेलं आहे, ते जरूर करावे आणि आपली ऑक्सिजन कॅपॅसिटी ही वाढवावी. हा मुख्य प्रॉब्लेम केव्हा होतो, की ज्यावेळेला त्या माणसाला दुसरा काहीतरी म्हणजे रोगराई झाली असते, तर त्यावेळेला त्याची काही-काही वेळा ही कॅपॅसिटी ही कमी होऊन जाते. तर ब्रीथिंग एक्सरसाइजेस करून 99% लोकांना फायदा होतो. यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको. तर ते जरूर करा. डबल मास्क घाला आणि जेव्हा शक्य आहे, तेव्हा त्याच्यावरती काळजी घ्या. मला आज अजून 2 विषयावरती बोलायचं आहे. काय काळजी घ्यायला पाहिजे हे इतक्या वेळा रिपीट झालेलं आहे, की ते पुन्हा सांगणं म्हणजे वेडेपणा आहे. परंतु आज एक महत्त्वाचा मुद्दा मला ज्याच्याविषयी बोलायचा आहे, की ही जी चीनी व्हायरसची दुसरी लाट आली, ती फक्त भारतामध्ये का आली या तीव्रतेने? ही लाट पाकिस्तानमध्ये का नाही आली? ही लाट बांगलादेशमध्ये का नाही आली? भूतान आणि नेपाळमध्ये का नाही आली? कारण ही सगळी जी राष्ट्र आहेत, ती भारतीय उपखंडाचा एक म्हणजे हिस्सा आहे आणि जे वातावरण भारतामध्ये आहे, जी डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन भारतामध्ये आहे, तोच प्रॉब्लेम पाकिस्तानमध्ये आहे,
तोच प्रॉब्लेम बांगलादेशमध्ये आहे. उलट बांगलादेशची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त घनदाट आहे. मग तिथे वातावरण तसंच आहे, हवामान तिथेच आहे, पाऊस तसाच पडतो, गरमी तशीच होते, सगळं तसंच आहे. माणसं सुद्धा तशीच आहे. म्हणजे मी असा शब्द वापरायला नको, बेशिस्त तशी भारतीय आहेत, की आपण नियम तोडवायला आपण खूप नियम तोडतो. आपल्याला वाटतं, की मी सोडून बाकी सगळ्यांनी नियम पाळावे, फक्त मी पाळणार नाही. तर या लाटेला अर्थात सर्वात जास्त जे जबाबदार आहेत ते भारतीयच आहेत, की ज्यांनी हे नियम तोडले आहेत. पण दुर्दैवाने याची शिक्षा जी होते, ती ज्यांना इतर काही प्रॉब्लेम्स असतात त्यांना ती शिक्षा होते. ज्यांनी नियम तोडले त्यांना ती होत नाही. तर मी पुन्हा माझ्या विषयावरती येतो, की हे पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये का आलं नाही? तर याच्यामध्ये सध्या मी मीडियाविषयी जास्त बोलत नाही, कारण आपले भारतातले अनेक मीडियातले लोकं अतिशय इर्रिस्पॉन्सिबल आहेत आणि ते एक माहितीचा दहशतवाद सुरू करतात, की करोना, करोना, करोना. लक्षात असावं या चीनी व्हायरसमुळे जो डेथ रेट आहे, तो 2% हून सुद्धा कमी आहे आणि आता ज्या सेकंड वेव्हचा आहे, तो 1% सुद्धा कमी आहे. म्हणजे अतिशय कमी घातक असा हा रोग आहे. याच्याविषयी काही काळजी नको. याच्यापेक्षा जास्त घातक म्हणजे शहरात रस्त्यावरती फिरणं किंवा इतर रोगराई. आपण स्टॅटिस्टिकल डेटा बघा आपला रोगराईचा, तर आपल्याला दिसेल की इतर रोगराईमुळे लोक जास्त मरतात. परंतु ही जी चीनी व्हायरसची लाट भारतामध्ये का आली, की ती आणली गेली? तर अनेक शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की ही लाट चीनमुळे आली असावी आणि ज्या लाटेकरता हा जो चीनी व्हायरस आहे किंवा याला चीनी विषाणू म्हणतात, या विषाणूला शिकवण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला गेला असावा. आपण जर याच्या आधीचे माझे जर 3 व्हिडिओज बघितले असतील, तर ते होते डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीजमध्ये, की अशी काही तंत्रज्ञान जगामध्ये येत आहेत, ज्यामुळे जगाला काही-काही घातक तंत्रज्ञान येत आहेत. त्याच्यामध्ये एक तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय आहे? त्याचा गैरवापर किंवा त्याचा चांगला वापर कसा केला जातो, हे याच्या आधीच्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे. मी जनरल पन्नू जे डेप्टी चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते आणि ज्यांनी भारताची सायबर एजन्सी प्रस्थापित केली, त्यांच्या इंटरव्ह्यू याच्याविषयी आपण बोललेलो होतो. फक्त ते इंटरव्ह्यू हे इंग्लिशमध्ये होते. आपल्याला हेच इंटरव्ह्यू ज्याच पेजवरती बघायला मिळतील. तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपण तिन्ही इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे 2 प्रकार असतात. एक तर तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून काही काम करून घ्यायचं असेल, तर अल्गोरिथम्स म्हणजे त्या या प्रोग्रामला काही कमांड्स दिले जातात आणि त्याप्रमाणे ते काम करतं. परंतु नंतर जशी कम्प्युटिंग पॉवर वाढायला लागली, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आता स्वतः विचार करण्याची शक्ती यायला लागली. ज्याला अजून एका शब्द वापरला जातो, मशीन लर्निंग. म्हणजे हे जे मशीन आहे, म्हणजे जे कम्प्युटर आपला जो आहे, तो स्वतःहून शिकू शकतो. मी आपल्याला हे जास्त टेक्निकल जार्गनमध्ये जायच्या ऐवजी आपल्याला एका छोट्या एक्झाम्पलनी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला कल्पना आहे, आपल्या स्मार्ट मोबाईलमध्ये किंवा आपण आपल्या लॅपटॉपमध्ये डिक्टेट करू शकता मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आणि ते आपला लॅपटॉप किंवा आपला मोबाईल आपल्या भाषेमध्ये तुम्हाला ते टाइप करून देऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपण जर बघाल, तर आपण जर मराठीत टाइप केलं, की माझं नाव हेमंत महाजन आहे आणि त्यात त्यांनी काही ते जवळ-जवळ 90-95% ॲक्युरेट असतं. परंतु एखादा शब्द त्यांनी दुसरा चुकीचा वापरला, तर त्याचे करेक्शन ऑप्शन आपण जर वापरले, तर त्या मशीनला कळतं, की हेमंत वरती किती दाब हे हा माणूस हेमंत हा शब्द कसा वापरतो, हे त्या मशीनला कळतं आणि मशीन सेल्फ लर्निंग म्हणजे मशीन लर्निंगमुळे ही चूक पुन्हा करत करत नाही. म्हणजे मी हेमंत हा शब्द वापरतो किंवा महाजन हा शब्द वापरतो, एक माझा उच्चाराची म्हणजे प्रकार जो एक पद्धतीचा आहे. परंतु हाच दुसरा कोणी जर हेच नाव वापरलं, तर हे त्याची बोलण्याची पद्धती ही वेगळी असेल. तर मशीन हा माझा एक प्रोग्राम तयार करतो, ज्याच्यामध्ये तो माझे उच्चार, माझ्या बोलण्याची पद्धती समजतो आणि ज्याच्यामुळे माझं जे डिक्टेशन आहे, ते जास्त ॲक्युरेट होतं. म्हणजे मशीन
आपल्या डोक्याचा वापर करून, माझ्या उच्चाराचा वापर करून, माझ्या बोलण्याचा वापर करून शिकून माझी भाषा म्हणजे जे टायपिंग होतं ते जास्त ॲक्युरेट बनवतो. हाच प्रकार आता मशीन लर्निंगचा चीननी याच्यामध्ये वापरला असावा अशी शंका आलेली आहे आणि ती घेण्याकरता अनेक कारणं आहेत. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचे सायंटिस्ट गेले होते चीनमध्ये, परंतु चीननी त्यांना कुठलीही माहिती दिली नाही. चीननी आपल्या आर्थिक चक्रव्यूहामध्ये युरोपच्या सगळ्या देशांना आणि अमेरिकेला इतकं अडकवून टाकलेलं आहे, की मला वाटतं माझ्यासारखे फारच कमी लोक असतील की जे या व्हायरसला चीनी व्हायरस म्हणतात, परंतु बाकी सगळे याला करोना आणि कोविड-19 असं म्हणतात. कोणाची हिंमतच नाही चीनमुळे त्याला चीनी व्हायरस म्हणायची. जेव्हा की सगळ्या जगाला माहिती आहे, हा व्हायरस चीनच्या वुहान प्रांतातून सोडला गेला आणि ज्यावेळेला तो तिथनं सुटला, त्यावेळेला पुढचे 2 महिने चीनने चीनच्या आत आपली विमान उड्डाणं थांबवली. मात्र त्याच वेळेला लाखो कोट्यावधी चीनी हे सगळ्या जगात बाहेर जात होते आणि तो व्हायरस बाहेर पसरवत होते. म्हणजे जागतिक जे विमान वाहतूक सेवा होती ती थांबलेली नव्हती चीनपासून बाहेर जाणारी, परंतु जी चीनच्या आतली होती ती थांबवलेली होती. तर आता हाच प्रकार पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि याचं कारण काय? तर कारण मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, चीनला भारताच्या अर्थव्यवस्थेला तोडायचं आहे. ज्यामुळे चीन म्हणजे भारत हा चीनचा एक प्रतिस्पर्धी म्हणून भारतीय उपखंडामध्ये कधी येणार नाही. आता जर तुम्ही व्हायरसचं जर व्हायरॉलॉजीचं सायन्स बघितलं, ज्यावेळेला एक व्हायरस जातो आणि एका माणसाला हिट करतो, की समजा ज्या माणसाने व्हॅक्सिनेशन घेतलं आहे किंवा किंवा ज्या माणसाचा प्रकार वेगळा आहे, तर तो व्हॅक्सिनेशन काही-काही वेळा त्याचं तो तुटतो, की ज्याला ज्या या हा जो व्हायरस जो तुटतो, त्याला इंग्लिशमध्ये म्युटेशन हा शब्द वापरला जातो किंवा त्याला जर मराठी शब्द वापरायचा असेल, तर भयंकर शब्द आहे, जनुकीय बदल यामध्ये होतात. तर चीनी व्हायरस हा बाकीच्या देशात पसरला नाही, भारतामध्ये पसरला आणि हा फक्त मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर या ठिकाणी पसरला, की जी शहरं भारताकरता आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. जिथे कुंभमेळा होता, तिथे हा व्हायरस पसरला नाही. मी रिपीट करतो, जिथे कुंभमेळा होता, आपण आकडेवारी बघा, तिथे हा व्हायरस पसरलेला नाही. जिथे निवडणुका झाल्या होत्या, पश्चिम बंगाल, आसाम, तिथे हा व्हायरस पसरला नाही. आकडेवारी सरकारची आपण बघा आणि प्रत्येक ठिकाणी तामिळनाडू आहे, केरळ आहे, 5 राज्यात निवडणुका झाल्या होत्या. त्याची आकडेवारी आणि प्रत्येक ठिकाणी जे गव्हर्नमेंट होतं ते वेगळं होतं. म्हणजे जसं केरळामध्ये कम्युनिस्ट गव्हर्नमेंट होतं, तामिळनाडूमध्ये AIADMKचं गव्हर्नमेंट होतं, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं गव्हर्नमेंट होतं आणि आसाममध्ये BJPचं गव्हर्नमेंट होतं. तर म्हणजे प्रत्येक गव्हर्नमेंट वेगळं होतं, तिथे हा पसरला नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये आला, जिथे ना निवडणुका होत्या, ना जिथे कुंभमेळा होता. तर हे जे जनुकीय बदल आहे, त्याला व्हायरसचं म्युटेशन म्हटलं जातं. याच्यामध्ये जो एक भयानक प्रकार घडला, तो असा होता, की हा जो व्हायरस ज्यावेळेला तुटतो, स्वतःला स्प्लिट करतो, स्वतःला म्युटेट करतो, तर त्याचे जे तुकडे होतात, तर त्यांची ताकद ही कमी व्हायला पाहिजे. मी रिपीट करतो, तुटलेल्या व्हायरसची ताकद ही कमी व्हायला पाहिजे. कारण जे त्याचे तुकडे जर 2, 3, 4 झाले असतील, तर ते तुकडे एका व्हायरसपेक्षा त्याची ताकद ही कमीच असणार. परंतु तसं झालं नाही. या तुकड्यांची ताकद ही वाढली. तर त्याच्यामुळे हे मशीन लर्निंगमुळे झालं असावं आणि स्वतःच्या बुद्धीने तो वापर करत असावा, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं जातं. तर त्या असं झालं असावं असा एक संशय आहे. एक डार्विनची थिअरी आहे, थिअरी ऑफ सर्व्हायव्हल. तर त्याच्यामुळे सुद्धा फरक झाला असावा का असं वापरलं हे होऊ शकतं. आणि चीनी व्हायरस हे चीनने जगाच्या विरुद्ध आणि भारताच्या विरुद्ध चालवलेलं एक महायुद्ध आहे. बायोलॉजिकल वॉर आहे. एक असं वॉर आहे, जे भारताला प्रचंड प्रमाणामध्ये भारताचं आणि जगाचं नुकसान करत आहे. तर हे चीनी व्हायरस करता आता करायला काय पाहिजे? गव्हर्नमेंट अनेक गोष्टी करत आहे.
ऑक्सिजनचा पुरवठा त्याकरता आपल्याला अनेक देशाकडून मदत मिळते आहे, तर ते येतं आहे. इंजेक्शन जे पाहिजे होतं ते येतं आहे. फक्त अजून सुद्धा जे रिपोर्ट मीडियामध्ये येतात त्याच्याप्रमाणे जे ऑक्सिजन आणि बेडची अवेलेबिलिटी जी आयसीयू मध्ये असते ती अजून पुरेशी नाहीये. आणि आता आपल्याला अजून एक घाबरवायला पद्धत सुरू केलेली आहे, की वर्तमानपत्रांनी म्हणजे एक घाबरणं पहिले कमी होतं की काय, म्हणून त्यांनी की आता त्याची तिसरी लाट येणार आहे काही दिवसामध्ये. मी आपल्याला त्याच्याविषयी माझं एक मत देतो आणि हे मत देणं म्हणजे एक महाभयंकर प्रकार आहे, कारण जर माझं हे मत चुकलं तर तुम्ही मला नंतर विचाराल की बघा तुम्ही 6 मेला तुमचा जो व्हिडिओ तयार केला होता त्याच्यात असं म्हटलं होतं आणि तुमचं म्हणणं चूक पडलं. परंतु मी अगदी छातीवरती ठोकून सांगतो, की जी थर्ड वेव्ह ही जी चीनी व्हायरसची जी थर्ड वेव्ह आहे, ही सेकंड वेव्हपेक्षा जास्त भयानक असेल. हे जे प्रिडिक्शन आहे, हे चुकीचं ठरणार आहे. आपल्याला आठवत असेल, की काही वर्षापूर्वी अ, ज्यावेळेला दहशतवादी हल्ले सुरू झाले भारतामध्ये, तर त्यावेळेला आपल्या गुप्तहेर संघटना घाबरून आपल्याला वर्षातनं 200-250 वेळा सांगायचं, की मुंबईत दहशतवादी हल्ला होणार आहे. मुंबईत समुद्राच्या बाजूनी दहशतवादी येणार आहेत. पुन्हा दहशतवादी हल्ला होणार आहे. आणि मुंबईत 2014च्या नंतर किती दहशतवादी हल्ले झाले? एक पण नाही. म्हणजे गेल्या 5 वर्षात. म्हणजे हे जे प्रिडिक्शन केलं होतं गुप्तहेर संघटनांनी, इंटेलिजन्स ब्युरो असो की रिसर्च अनालिसिस विंग असो की इतर, त्यांनी केवळ स्वतःला सेफ ठेवण्याकरता अशी ते प्रिडिक्शन करत राहिले आणि चुकीची माहिती दिली. तर आता सायंटिस्ट लोक इतके घाबरलेले आहेत की आता त्यांना थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह याच्याशी ते बोलतायत. म्हणजे मी असं अजिबात म्हणत नाहीये की थर्ड वेव्ह येणार नाही, हे म्हणणं चुकीचं राहील. कारण नेमकं किती वेव्ह येतील हे आज त्याच्याविषयी ICMR, ज्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, त्यांचा डेटा पूर्ण तयार होईल त्यावेळेला ते सांगतील. थर्ड वेव्ह येऊ शकते, फोर्थ वेव्ह येऊ शकते, फिफ्थ वेव्ह येऊ शकते, परंतु ती इतकी भयानक नसेल, हे मी एवढंच सांगतो. कारण आपली आता व्यवस्था, जी आरोग्य व्यवस्था आहे ती चांगली होते आहे. अनेक गोष्टी घडतील. तर मला वाटतं काळजी घ्यायला पाहिजे. मग त्याच्यात काहीही कोणाच्या मनामध्ये शंका नको. परंतु त्याचा दहशतवाद मात्र आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका. त्याला घाबरून जाऊ नका आणि आपलं रोजचं जे जीवन आहे ते खराब करू नका. अर्थात सीनियर सिटिझन्स, आजारी लोक, त्यांची जास्त काळजी घ्यावी लागतील. लहान मुलं, त्यांची जास्त काळजी घ्यावी लागेल. हे तर आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं जात आहे. परंतु या दहशतवादाला मात्र बळी पडू नका. जेवढंच मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न हा करतो आहे. तर मला वाटतं की आता मी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये थांबणार आहे. पुष्कळ मी बोललेलो आहे. नवीन काहीतरी होतं. एक मी आपल्याला सांगू इच्छितो, की जे मी अनेक वेळा बोललो होतो, की कुठल्याही देशाची ताकद जी आहे, ती त्यांचे सामान्य नागरिक असतात. जसं सैन्याची ताकद आहे, त्यांचे सैनिक असतात. सैन्याचं शस्त्र ही ताकद नसते. सैनिक हे जास्त महत्त्वाचे असतात. राष्ट्राची ताकद त्यांचे सामान्य नागरिक असतात, जे शिस्तप्रिय असतात, जे आपण करायला पाहिजे ते करतात आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करतात. ही अशी वेळ आहे, की आपण ज्याला जी मदत देऊ शकतो, आपल्याला जे शक्य आहे, मदत पैशाची असो, मदत वैद्यकीय असो, मदत सायकॉलॉजिकल असो, मदत याची असो, ती आपण करायला पाहिजे. दुसरं, आज अनेक गिधाडं ही जागृत झालेली आहे आणि अनेक जगातली मीडिया की जी अशा प्रकारच्या वाईट बातम्यांवरती सगळं आपलं TRP वाढवते, ती जागृत झालेली आहे आणि त्यांनी स्मशानभूमीची, भारतीय स्मशानभूमीमध्ये कशी रांग लागलेली आहे लास्ट राईट्स करण्याकरता, ही चित्र ते ₹2000, $3000 विकायला सुरुवात करतात. आणि भारतातलेच अनेक चीनी अ, 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 म्हणजे त्यांची हस्तक आहेत, की जे अशा प्रकारची चित्र जागतिक मीडियाला विकत देत आहेत आणि सांगतायत, की भारतामध्ये भयंकर परिस्थिती आहे. भारतामध्ये परिस्थिती भयंकर आहे. काही काही ठिकाणी हे बरोबर आहे. खास तर शहरांमध्ये. परंतु भयंकर परिस्थिती ही गावात नाही, ही खेड्यांमध्ये नाही, म्हणजे सगळ्या भारतात नाही. तर परंतु जी एक गिधाडं जी असतात, की जी वाईट बातमी करून भारताला बदनाम करत राहायचं, हे एक काम खूप चालू असतं. त्याच्याविषयी मी आपल्याला एक छोटासा एक अनेक्डोट सांगतो. एक आफ्रिकेमध्ये एक एक चित्र होतं. ते खूप प्रसिद्ध झालं, की एक तिथे मोठा दुष्काळ पडला होता. मला वाटतं सुदान नावाचा देश होता
आणि तिथे एक अतिशय खंगलेली मुलगी अशी ती तिथे पडलेली होती आणि एका तिच्यापासून सर्वात जवळचं जे झाड होतं, तिथे एक गिधाड बसलेलं होतं आणि ते गिधाड याची वाट पाहत होतं, की आता ही मुलगी मरेल केव्हा आणि ती गेल्यानंतर मी तिला खाईन. आणि त्याचा तो एक फोटो काढला एका मीडियाच्या एका फोटोग्राफरनी आणि तो फोटो जगामध्ये एवढा प्रसिद्ध झाला, की त्याला त्यावेळेचं जे प्रसिद्ध पुरस्कार होतं पुलबिट्झर पुरस्कार हे त्याला मिळालं आणि त्याचा पुलबिट्झर पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू झाला होता. तर त्या इंटरव्ह्यूत त्याला प्रश्न विचारण्यात आला की एक टेलिफोन कॉल आला आणि त्या प्रश्न आणि त्या इंटरव्ह्यूअरांनी म्हटलं, की "आता बघा हा तुम्हाला प्रश्न विचारला जातोय, तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकाल का?" त्यांना वाटलं की काहीतरी पिक्चर किती चांगलं आहे याच्याकरता तर कॉल असेल. तर त्यांनी त्या माणसाने ज्यांनी फोन केला होता त्यांना विचारलं, की "तिथे किती गिधाडं होती?" तर यांनी या फोटोग्राफरनी सांगितलं, की तिथे एकच गिधाड होतं. आणि म्हणे, की "नंतर मग या मुलीचं काय झालं?" म्हणे, "मला नाही माहिती." या फोटोग्राफरनी उत्तर दिलं, कारण मी लगेच तो फोटो घेऊन तिथनं निघालो आणि जाऊन तुम्हाला लवकरात लवकर माझ्या टीव्ही चॅनलकडे तो पाठवायचा होता. तर त्या ज्या माणसाने फोन केला होता त्यांनी सांगितलं, की "नाही तुमचे म्हणणं चुकीचं आहे. तिथे एक गिधाड नव्हतं, तिथे 2 गिधाडं होती. एक गिधाड झाडावरती बसलं होतं आणि एक गिधाड कॅमेऱ्याच्या मागे फोटो करत होतं. तर 2 गिधाडं होती." ज्यावेळेला त्या फोटोग्राफरला त्याचा अर्थ कळाला, त्याला एकदम त्याचं डोकं म्हणलं त्याला असं वाटलं, की कोणी आपल्या थोबाडत मारली की काय? त्याच्या मनावरती एवढा मानसिक परिणाम झाला, की पुढच्या 4 महिन्यात या फोटोग्राफरनी ज्यांनी हे फोटोग्राफ काढला होता, त्यांनी आत्महत्या केली. कारण त्याला वाटलं, की मानसिकदृष्ट्या ज्या मृत्यूला मी जबाबदार होतो, मी पॉझिटिव्ह ॲक्शन कुठलीच केली नाही. मी फक्त तो फोटो घेऊन पळालो. त्या मुलीला गिधाडाच्या तिथे सोडलं आणि मी परत गेलो. आज हे जे भारतीय मीडियातले काही लोकं हे जे गिधाडाप्रमाणे अशी बातमी पसरवत आहेत, लोकांची दुःख, लोकांचं हे, तर अशा प्रकारे करू नका. पॉझिटिव्हिटी पसरवा. कारण पॉझिटिव्हिटी जर आपण पसरवली, तरच या युद्धाला आपण तोंड देऊ शकतो. आता आपल्याला सगळ्या जगाने मदत करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हे जे जैविक महायुद्ध आहे, हे आपण नक्कीच जिंकणार. परंतु आज गरज काय आहे? देशातले सगळे राजकीय पक्ष, सगळ्या संस्था, सगळे सामान्य भारतीय यांनी एकत्र मिळून काम करायला लागेल. कारण हे महायुद्ध आज अनेक वर्ष चालणार आहे आणि हे आपल्या घरात येऊन पोहोचलेलं आहे आणि याची जबाबदारी केवळ सरकारवरती टाकून चालणार नाही. आज अनेक संस्था आहेत, ज्या साईटवरनं मी बोलतो आहे, तिथे आपण बघा, तिथे आपल्याला अनेक संस्थांची त्यांनी चालवलेले कार्य तिथे दिसेल. काही लोकांना जेवण देत आहेत, काही लोकांना व्हॅक्सिनेशनला घेऊन जात आहेत, काही लोकांना कोरोनाला जो मेंटल सपोर्ट लागतो, तो देण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे अनेक चांगले लोकं आहेत, की जे आपापल्या परीने अतिशय चांगलं काम करतायत. आपण जास्तीत जास्त लोकांनी जर हे चांगलं काम केलं, तर भारताला फायदा होईल. कारण ही जबाबदारी केवळ सरकारवरती चालून टाकणार जमणार नाही. युद्धतंत्र बदलतं आहे. रात्र ही केवळ वैऱ्याची असं नाही, तर दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे आणि येणारे दिवस हे बिकट असू शकतात. परंतु हे युद्ध आपण जिंकणार की नाही, हे कशावरती अवलंबून असेल? हे यावरती अवलंबून असेल, की या कठीण प्रसंगाला आपण एक नागरिक म्हणून, एक राष्ट्र म्हणून कसं सामोरं जातो आणि तेच आपल्या देशाचं भवितव्य हे ठरवणार आहे. तर आपण या कठीण परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त समाजाकरता, देशाकरता काय करू शकतो हे महत्वाचं आहे. बाकी सरकार जे करायचं ते करेलच. तर मला वाटतं आता मी थांबतो. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि ही जी पॉझिटिव्ह बातमी आहे, ही जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. थांबतो मी. जय हिंद.